नमस्कार, मी अश्विनी स्वाभिन्य फॅशन डिझायनर या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे कलश वस्त्र किंवा कलश कवर असंही म्हणू शकता. तर तुम्ही बघू शकता आता गुढीपाडवा इथे जवळ आलेला आहे, तेव्हा आपण गुढीला जो कलश मांडतो, जो वर गुढीच्या साईडला ठेवतो, त्या कलशासाठी हे कवर मी स्टिच केलेलं आहे. तर याचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिथे बघू शकता सगळ्यात मोठं ताट मी ते घेतलेलं आहे. त्या प्रकारचा त्या मापाचाच मी ते एक्स्ट्रा अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे कट करून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे ताट नसेल तर ताटाची जी रुंदी आहे पूर्ण गोलाकार जो आहे तो 11 बाय 11चा आहे आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा मी 1-1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. जर तुमचा कलश मोठा असेल तर तुम्ही 1.5 किंवा 2 इंच पण एक्स्ट्रा घेऊ शकता. तर इथे मी मेन फॅब्रिक आणि अस्तर कट करून घेतलेला आहे. शक्यतो वेलवेटचा जर कपडा तुमच्याकडे असेल रेड कलरचा तर तुम्ही तो पण यूज करू शकता. हा मी शाईनमधला यूज केलेला आहे वस्त्रासाठी. तर इथे आपण सगळ्या साईडने गोल शिलाई अशी करून घेऊया. एक साईडने थोडंसं आपल्याला पलटी करण्यासाठी जागा ठेवायची आहे. तर इथे आपण आपली शिलाई करून झालेली आहे. तर मी सगळ्या बाजूने आपल्याला पूर्ण छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. कट्स दिल्यावर जेणेकरून आपल्याला जसा पाहिजे तसा गोल रेडी होतो आणि फिनिशिंग व्यवस्थित होते सगळ्या साईडने. तिथे मी सगळ्या साईडने कट करून घेतलेले आहेत. तर आता आपण जी ओपन साईड जी ठेवली होती ती ओपन साईड आपण पूर्णपणे पलटी करून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा जो एक्स्ट्रा आतमध्ये पूर्ण केलेला आहे. आता आपल्याला दापटीप देण्याच्या अगोदर आपण त्याच्यावर तुम्हाला पाहिजे ती लेस तुम्ही लावू शकता. मी छोटीशी लेस लावलेली आहे. जर तुमच्याकडे फ्रिलची वगैरे मोठी लेस असेल तर तुम्ही ती पण यूज करू शकता. तर आता इथे आपलं पूर्ण लेस लावून आपला वस्त्राचं कवर इथे रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आहे. शक्यतो कलश वस्त्रासाठी रेडच कलर घ्या. आता आपल्याला आतल्या साईडने अर्ध्या इंचावर शिलाई करायची आहे. म्हणजे आपलं इलॅस्टिक जितकं असेल तितकंच आपल्याला जागा सोडून शिलाई करायची आहे आतल्या साईडने. जर तुमच्याकडं नॉडसारखं एवढं बारीक इलॅस्टिक असेल तर ते पण चालेल, ते पण छान दिसेल. तुम्ही बघू शकता माझं इलॅस्टिक अशा पाव इंचाचं एवढं आहे. त्याच्यावर मी अर्ध्या इंचावर गोल करून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या इलॅस्टिकला सेफ्टी पिनने आपण स्टिच करून ह्या गोलमध्ये कुठेतरी एका ठिकाणी छोटासा होल द्यायचा आहे आणि त्या होलातून आपल्याला ते पूर्ण इलॅस्टिक आतमध्ये घालायचं आहे. इलॅस्टिकमध्ये मी कोणतेही मापाने वगैरे घेतलेलं नाही, घेतानाच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तरी शक्यतो 5 ते 5.5 इंचाचंच इलॅस्टिक लागलं आहे. तर आपल्याला पूर्णपणे आतमध्ये हे इलॅस्टिक घालायचं आहे. जर तुमच्याकडे ते छोटेसं नॉडसारखं इलॅस्टिक असेल तर ते पण खूप छान दिसेल. तर आता तुम्ही बघू शकता इथे पूर्ण आपली चारी बाजूने आपलं एकदम प्लेट टाईप चुन्या पडल्या पाहिजेत त्याप्रमाणे पूर्ण इलॅस्टिक बाहेर काढून घ्यायचं. पूर्ण प्लेट्स सगळ्या साईडने गोलाकार पद्धतीने सगळ्या साईडने जेवढे इलॅस्टिक आत जाईल प्लेट जेवढ्या बसतील तेवढ्या हे करायच्या घेऊन घ्यायच्या आहेत आणि उरलेलं इलॅस्टिक आपण कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता हे उरलेलं जे इलॅस्टिक आहे ते मी इथे कट करून घेते. छान अशा छोट्या छोट्या प्लेट्स पडलेल्या आहेत. आता एक्स्ट्रा इलॅस्टिक आपण कट करून घेऊया. आता हे दोन्ही पण इलॅस्टिक एकमेकावर ठेवून आपल्याला इथे दाब शिलाई द्यायची आहे जेणेकरून इलॅस्टिक हलणार नाही. तर इथे मी शिलाई देऊन घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपलं आता मी आतली सगळी बाजू वर करते. तुम्ही बघू शकता छान असं प्लेट्स पडलेले आहेत. खूप छान आपल्याला कलश वस्त्र इथे रेडी झालेलं आहे. जे इलॅस्टिक होतं ते आतल्या साईडने घालून घ्यायचं. तर तिथे तुम्ही बघू शकता खूप छान असं रेड कलरचं आपलं कलश वस्त्र इथे रेडी झालेलं आहे. आता मी तुम्हाला हे तांब्यामध्ये अटॅच करून दाखवते की कलशाला किती छान दिसतं. तुम्ही कलशला पण यूज करू शकता किंवा काही आंब्याची पानं वगैरे ठेवायची असेल तर त्याच्यावर पण यूज करू शकता. तुम्ही बघू शकता मी छोटा तांब्या घेतलेला आहे त्याच्यावर पण हे एकदम परफेक्टली बसतंय. तिथे बघू शकता खूप छान असं वस्त्र इथे आपलं कलश वस्त्र इथे रेडी झालेलं आहे. बघू शकता किती छान दिसतंय. तसंच तुम्ही अजून एक तुम्हाला दाखवते.
हा सगळ्यात मोठा त्या तांब्यापेक्षा हा उंचीला आणि रुंदीला तांब्या मोठा आहे. याच्यामध्ये पण एकदम हे वस्त्र परफेक्टली बसतंय. तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट बसतंय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.